तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासमध्ये. आणिच आपला व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लास डे 7 आहे. आणिच आपण पूर्ण इनशॉट ॲप्लिकेशन बघणार आहे. तर कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी सांगते की जर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. तर लगेच व्हॉट्सअप नंबरवर मला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवायचं. लगेच मला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केले जाईल. तिथे जे काही तुमच्या अडचणी असतील ते आपण जे काही आपला व्हिडिओ एडिटिंगचा मास्टर क्लास आहे त्याबद्दल काही अडचणी असतील किंवा ग्राफिक डिझाईनच्या क्लासबद्दल जे काही अडचणी असतील तुमच्या, ते आपण आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासच्या अडचणी सर्व तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह केल्या जातात. आणि प्लस आपल्या आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो. तर नक्कीच आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास जो आहे ते जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असतं व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड व्हा नक्कीच. तर चला तर मग कुठल्या वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघ सर्वात आधी जे काय आपलं इनशॉट ॲप्लिकेशन आहे ते अशा प्रकारे दिसणार तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओचं ऑप्शन येईल. ओके, व्हिडिओचं ऑप्शन आल्यानंतर तुमचे जे काही रिसेंटली प्रोजेक्ट असतील ते दिसतील. प्लस इथं फोटो, रिसेंट फोटो जे केले कॉलेज वगैरे जे काही असेल तर कॉलेज वगैरे असतात ते सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते आपण इथून बघू शकतो. कॉलेज म्हणजे काय की जे काही 4-5 फोटो असेल ते मिक्सअप वगैरे करण्याचा पण आपल्या व्हिडिओचा फोकस आहे. त्यामुळे हा टॉपिक राहू देऊ आपण, ते इझी आहे. व्हिडिओ लिंकवर क्लिक करायचे आणि जे काही तुमचा प्रोजेक्ट आहे ते इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं काही न्यूवर क्लिक करून मी हे प्रोजेक्ट ॲड केला आता. ओके, इथं कॅनव्हासचं ऑप्शन आहे. कॅनव्हास म्हणजे काय की साईज. तर इथं फिट म्हणजे पूर्ण फुल स्क्रीन, नंतर 1.1 4.5 9.6 हे जे काही सगळ्या गोष्टी येतात. ओके, ह्याचं जे काही तुम्हाला पाहिजे, जी कोणती साईज पाहिजे ती घेऊ शकता. मी परत एक रिपीट करते साईजचा. जे 1.1 जे काही 1.1चा जे रेशो आहे तो आपला स्टेटससाठी पण चालेल. 4.5चा इंस्टाग्राम साईज, नंतर 9x16 इंस्टाच्या रीलसाठी फुल स्क्रीन, 16x9 यूट्यूबची साईज आहे. परत 16x9 नाही का इथं टिकटॉकचे वगैरे आधी ऑप्शन होते. ओके, अशा प्रकारे जे काही साईज आहे ती तुम्हाला आवडेल ते तुम्ही ठेवू शकता. पण आपण इंस्टाग्राम रीलची जी असते 9x16 ती ठेवणार आहे. ओके, अशा प्रकारे हे सर्व तुमचं साईजचा जो पार्ट आहे तो क्लिअर झाला. इथं ऑडिओचं ऑप्शन आहे. ऑडिओवर म्युझिकवर ऑप्शन आहे. तर तुम्ही जे काही व्हिडिओ असेल तर व्हिडिओ इथून तुम्ही ॲड करू शकता. जसं की ते बघा इथे हा ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ. तर तुम्ही इथे गॅलरीमधला व्हिडिओ ओपन करू शकता आणि त्याचं जे काही ऑडिओ आहे ते डायरेक्टली एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे यूज करू शकता. त्यानंतर इथे ऑलरेडी तुम्हाला भरपूर म्युझिक दिलेलं आहे. तर माय म्युझिकमध्ये जे काही आपले गॅलरीमध्ये आपल्या फाईल मॅनेजरमध्ये जे काही म्युझिक सेव्ह आहे ते तुम्हाला इथे माय म्युझिकमध्ये दिसतील. त्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे. इफेक्ट म्हणजे काय की जसं तुम्ही बघू शकता माझा आवाज थोडा स्पीड जास्त होता एक नॉर्मलमध्ये. ओके, तर जे काही आपलं इफेक्टचं ऑप्शन आहे तर त्यामध्ये काय असतं की जसं की लहान मुलाचा आवाज काढायचा किंवा एखाद्या कॅरेक्टरचा, नंतर रॉबोटचा, अशा प्रकारचे आवाज असतात ना ते आपण इफेक्टमधून आपले जे काही ऑडिओ असतो त्याला इफेक्ट ॲड करू शकतो. तर कॉपीराईटचा इश्यू येत असल्यामुळे आपण ते अप्लाय करून नाही दाखवणार. पण मी तुम्हाला दाखवते कोणते कोणते इफेक्ट आहेत. तर बघू शकता ते भरपूर सारे आहेत. पॉप्युलरमध्ये आहेत. पॉप्युलरमध्ये तर हे तर जे काही ते आपले ते इनशॉर्ट जे काही ते जे काही आवाज असतात ते देतं आपल्याला याच्यामधून. ओके, इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत. त्यानंतर इथे बघू शकता भरपूर सारे ऑप्शन असल्यामुळे इथे भरपूर साऱ्या गोष्टी पण बघायला भेटतात तुम्हाला. म्हणजे खूप सारे फीचर्स आहेत, खूप सारे. इनशॉर्ट जे ॲप्लिकेशन ते बेस्ट आहे तुम्हाला व्हिडिओसाठी. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन आहे. ओके, त्यानंतर आपण इथून बॅक करू. इथं सर्च करून तुम्ही सर्च पण करू शकता. जे कोणतं व्हॉईस तुम्हाला सर्च करायचं असेल किंवा आवाज सर्च करायचा असेल ते बघू शकता. जे काही इफेक्टचं ऑप्शन आहे ते सेमच आहे. जसं की आपण इफेक्टवर क्लिक केलं तर सेमच आपल्याला इफेक्टचं वगैरे भेटेल. ओके, त्यानंतर रेकॉर्डचं ऑप्शन आहे. तर रेकॉर्डवर काय करू शकता तुम्ही, जर कोणती रील शूट केली असेल रेकॉर्डवर क्लिक करून इथं सिम्पली यावर क्लिक करायचं टर्न ऑनवर आणि जे काही तुमचं रेकॉर्ड आहे ते तुम्ही इथून चालू करू शकता अशा प्रकारे. तर आता आपण सध्या हे काही घेऊ नये, आपल्याला याची काही गरज लागणार नाही. ओके, तर हे जे काही ते आपण डिलीट करून टाकूया. त्यानंतर ऑप्शन येतो आपल्याला इथं स्टिकरचा. तर स्टिकरमध्ये काय, जसं काइन मास्टरमध्ये आपण ग्राफिक्सचे स्टिकर असतात तसे ज्यामध्ये पण स्टिकर असतात. भरपूर सारे स्टिकर आहे, तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन भरपूर सारे स्टिकरचे झाल्यानंतर इथून ओके करू आपण. त्यानंतर टेक्स्टचं ऑप्शन आहे. तुम्ही नावं वगैरे लिहू शकता. टेक्स्ट आपण जे काही डीपमध्ये बघू जरा. व्हिडिओ थोडा लॉंग होईल. आपण एकाच ॲप्लिकेशनचा जो व्हिडिओ तो एका पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कारण की जर आपण त्याचे शॉर्ट पार्ट टाकत बसलो 10 मिनिटाचे किंवा 15 मिनिटाचे तर आपल्या क्लासला खूप लेट होत जाईल नाही का. आता आपलं लग्नाचं सीझन चालू आहे त्यामुळे जे काही आपलं क्लास आहे तो जास्तीत लवकरात लवकर आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे करायचं. व्हिडिओ लॉंग झाला तरी पण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. ओके, अशा प्रकारे ते टेक्स्टवर क्लिक करू बघू आपण. टेक्स्टवर क्लिक केलं जसं मी ते एक नाव लिहून घेते. ओके, प्रीतू एडिटर. ओके, अशा नंतर लिहिल्यानंतर ते जे काही टेक्स्ट आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. कलर चेंज करायचा असेल तुम्हाला तिथं कलर व्हीलचं ऑप्शन आहे, यावर क्लिक करायचं. इथून तुम्ही जे काही कलर टेक्स्टचा कलर आहे तो चेंज करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर बॉर्डरचं ऑप्शन आहे, तुम्ही बॉर्डर कमी जास्त करू शकता. त्यानंतर शॅडोचं ऑप्शन जसं आपण काइन मास्टरमध्ये बघितलं, पिक्सेल लॅबमध्ये बघितलं. ओके, तर जी काही तुमची साईज आहे ती खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला तुम्ही शॅडोचं जे आहे ते
अप्लाय करू शकता. ओके. इथे जे ऑप्शन असतं, इथे क्रॉसचं ऑप्शन भेटत असेल तुम्हाला इथं हे नोचं, त्यावर क्लिक केलं तर जे काही इफेक्ट आपण जसं काही बॉर्डर अप्लाय केली, हे ऑप्शन केलं तर बॉर्डर आपली निघून जाईल. ओके. अशा प्रकारे त्यानंतर ग्लोचं ऑप्शन आहे. ग्लोमध्ये पण तुम्ही जसं तुम्हाला आवडते कोणता कलर तर त्यानुसार तुम्ही ग्लो पण अप्लाय करू शकता. बघू शकता अशा प्रकारे 2 ऑप्शन आहे इथे ग्लोचे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर इथून आपण याला अंडू करू. नंतर लेबलचं ऑप्शन आहे. लेबल म्हणजे काय थोडक्यात बॉर्डर एक नावाला जसं अशा प्रकारे एक बॉर्डर इथे बॉर्डरचा पण कलर तुम्ही चेंज करू शकता. ओके. अशा प्रकारे हा पण ऑप्शन तुम्हाला समजला असेल. जे काही गोष्टी समजल्या नाही त्या कमेंटमध्ये विचारू शकता. तर ऑपेसिटी टेक्स्टची ऑपेसिटी आपल्याला कमी जास्त काय ठेवायची, थोडक्यात ते सर्व गोष्टी इथे आहेत. त्यानंतर याचं ऑप्शन आहे इथून जे काही तुमचे फॉन्ट आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. इथे ऑप्शन आहे बघा तुम्हाला सेटिंगचा आहे, इथून डाउनलोडचा आहे. हे सगळे ऑप्शन इथून तुम्ही फॉन्ट ॲड करू शकता. जसं की आपण फॉन्टचा पार्ट होता, फॉन्टवर क्लिक केल्यानंतर इथून जे काही तुमचे फॉन्ट आहे ते अप्लाय करू शकता. ओके. याच्यामध्ये ॲड करून घेतल्यानंतर इथे ऑप्शन भेटतं तुम्हाला बघा अशा टाईपमध्ये झूमचा वगैरे नंतर कर्वचा भेटतं. अशा टाईपमध्ये तुम्ही असे हे करू शकता गोल साईजमध्ये नाही अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. त्यानंतर इथे जे ऑप्शन आहे तो बघू शकता हा टेक्स्टचाच आहे. आपण याला नॉर्मल करू. बघू शकता अशा जर लाईन्स ॲड केल्या तुम्हाला समजेल जसं की एक तर मी प्रिथ्वी एडिटर जे नाव घेतलं त्याला जर स्पेस ॲड केला जे खालच्या साईडला नाव घेतलं तुम्ही इथे बघू शकता. इथे एडिटवर क्लिक करा आणि परत या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे लाईन्समधला स्पेस आहे. त्यानंतर अक्षरातला स्पेस आहे. त्यानंतर बोल्ड वगैरे करू शकता तुम्ही. त्यानंतर इटॅलिकमध्ये करू शकता. त्याला अंडरलाईन पण करू शकता आणि कॅपिटल पण करू शकता. म्हणजे दोन्ही पण जे काही स्मॉल लेटर असेल ते कॅपिटलमध्ये सर्व टेक्स्ट होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. तर त्यानंतर इफेक्टचं ऑप्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जे काही बघू शकता अशा प्रकारे जे नाव घेतलं ते घेऊया इथं आपण खालच्या साईडला. आपण थोडक्यात एक हे जे डिलीट करून एक बॅकग्राऊंड ॲड करू नॉर्मलमध्ये काहीतरी एक बॅकग्राऊंड घेऊ. ओके. अशा प्रकारे करू आणि याला 1 मिनिट ते प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओ आणि फोटो ब्लँकवर क्लिक करू आणि अशा प्रकारे घेऊ. ओके. तर अशा प्रकारे घेतलंय. जे काही नाव आहे आपण ते इथं घेऊया. ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके. अशा प्रकारे जे काही नाव आहे आपलं ते घेतलं एडिटवर क्लिक केलं आणि इथे इफेक्ट भरपूर सारे इफेक्ट आहे. इथे बघा हा पण एक ऑप्शन आहे. हा इनमधले बघत आहे सध्या आपण. ओके. इन म्हणजे काय की स्टार्टिंगला ज्यांनी काइन मास्टरचा क्लास बघितला असेल त्यांना माहिती असेल की इन आउट आणि जे काही आपलं गोष्ट आहे सर्व काही बेसिक एडिटिंगच्या त्या सर्व आपल्या काइन मास्टरच्या मास्टर क्लासमध्ये सांगितलं आहे. तर नक्कीच ते काइन मास्टरचा पण क्लास बघा आणि जर तुम्हाला एडिटिंग शिकायची असेल तर नक्की जो आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे तो स्टार्टिंगपासून बघा. तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि व्हिडिओ एडिटिंग पण तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता मग. त्यामुळे आधी ग्राफिक्सचा क्लास बघा. पूर्ण प्लेलिस्ट केलेली आहे चॅनलवर यायचं आहे. बाजूला प्लेलिस्टचं ऑप्शन भेटतं. एक ग्राफिक डिझाईनची प्लेलिस्ट आहे आणि एक व्हिडिओ एडिटिंगची प्लेलिस्ट आहे. तर दोन्ही पण तुम्ही जे काही प्लेलिस्ट आहे ते पूर्ण चेक करा, पूर्ण व्हिडिओ बघा. काही अडचणी असतील तर तुम्ही WhatsAppला नक्कीच विचारू शकता. कमेंट सेक्शनमध्ये विचारलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच द्यायचा प्रयत्न करेल. ओके. त्यानंतर हा पण ऑप्शन आहे अप टू डाऊनचा जसं आपल्याला आधी होतं नाही का काइन मास्टरमध्ये त्या सर्व गोष्टी. पण याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे ऑप्शन भेटतो जसं की ते ॲडव्हान्स आपल्याला जे काही आहेत ते आपल्याला इफेक्ट भेटतात. जसं बघा इथे हे आपण जे आहे ते राहू दे नॉर्मलमध्ये. इथे बघू शकता अशा प्रकारे टायपिंगचं भेटते. उलट्या टायपिंगचं आहे. त्यानंतर भरपूर सारे ऑप्शन इथे इफेक्ट आहेत. जे कोणतं तुम्हाला यूज करायचं ते तुम्ही इथून करू शकता बघा. अशा प्रकारे ऑप्शन येतं इन ॲनिमेशनचे आपल्याला. ओके. बघू शकता. खूप सारे फीचर्स आहे याच्यामध्ये. तुम्ही जर बेस्ट आहे जर तुम्ही लग्नाचे पण जरी व्हिडिओ एडिट करत असाल यामध्ये तरी पण तुम्ही एकदम परफेक्टमध्ये इथून व्हिडिओ एडिट करू शकता. ओके. त्यानंतर आउटचं ऑप्शन आहे. आउटमध्ये पण सेम सर्व गोष्टी तुम्हाला भेटेल. ते लॉपचं ऑप्शन आहे यामध्ये बघा म्हणजे फक्त काय जसं याच्यामध्ये आपल्याला ना काय ऑप्शन होता 1 मिनिट. तर जसं आपलं काइन मास्टरमध्ये ओव्हरलेचं ॲनिमेशन होतं मी सांगितलं काइन मास्टरच्या क्लासमध्ये. ते काय पूर्ण टेक्स्ट म्हणजे पूर्ण जे काही आपलं जोपर्यंत व्हिडिओ असेल तोपर्यंत हे चालू असणार आहे. ओके. अशा प्रकारे आपण याला लास्टपर्यंत पण नेऊ शकतो असं ओढून. ओके. आणि इथून अंडू करू शकतो. अशा प्रकारे सर्व गोष्टी आहेत. इथून डायरेक्ट आपण वाढू म्हणजे रिडू करू शकतो आणि अंडू पण करू शकतो. ओके. तर हा पार्ट तुम्हाला आय होप समजला असेल. काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. इथं पण मिडल अलाइनचं तुम्हाला ऑप्शन भेटतो. ते सर्व गोष्टी आपल्या झाल्या आहेत. ओके. आपण जे काही इथून कॅप्शनचं ऑप्शन आहे कॅप्शनचं पण तुम्ही जसं तुम्हाला ऑटो कॅप्शन करायला तुम्ही करू शकता. नंतर इथे डिटेलचा पण ऑप्शन आहे हे बघू शकता. इथे जे काही ऑप्शन आहे तुम्ही इफेक्ट वगैरे ॲड करू शकता. त्यानंतर हे राहू देऊ आपण. याचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्याला इथे सध्या तरी. त्यानंतर आपलं इथे बघू शकता आपलं कॅनव्हासचा पार्ट झाला, म्युझिक झालं, स्टिकर झालं, टेक्स्ट झालं. आता इफेक्टचा पार्ट. तर बघू शकता इफेक्ट तुम्हाला काय याच्या इन शॉर्टमध्ये तुम्हाला इफेक्टची कमी नाही पडणार. भरपूर सारे इफेक्ट आहेत. तुम्हाला जसे तुम्हाला अप्लाय करायचे तसे करू शकता. इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल आणि भरपूर सारे इफेक्ट तुम्हाला इथे पण इथून तुम्ही कमी जास्त स्पीड करू शकता असे. ओके. तर बघू शकता अशा प्रकारे जे काही इफेक्ट आहेत ते तुम्हाला इथे अप्लाय करता येतील. भरपूर सारे डाटा चालू ठेवा फोनचा तुम्हाला भरपूर सारे इफेक्ट भेटतील. तसं डाटाची गरज लागणार नाही. पण शक्यतो डाटा चालू ठेवा म्हणजे काही काही फीचर्स असतील ते. ओके. बघू शकता अशा प्रकारे.
फक्त सेव्ह करताना तुम्ही डाटा बंद केला तरी चालेल. आणि हे इनशॉट पाहिजे असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि जे काही आपला ग्राफिक व्हिडिओ एडिटिंगचा मास्टर क्लास आहे त्याचा फर्स्ट पार्ट बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की हे ॲप्लिकेशन कसे डाउनलोड वगैरे करायचे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहे. शेकचा आहे, फिल्मचा आहे, जे कोणतं तुम्हाला आवडेल इफेक्ट ते तुम्ही अप्लाय करू शकता इझिली. तर बघू शकता अशा प्रकारे. ओके. बघा नो नेटवर्क म्हणायचं, मी डाटा बंद आहे फोनचा त्यामुळे ते दिसत आहे. ओके. नंतर AI इफेक्ट आहेत, ते पण अप्लाय करू शकता तुम्ही. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट आहेत, ते थोडेफार दिसत असतील तुम्हाला सध्या तरी. ओके. अशा प्रकारे AI इफेक्ट आहेत, भरपूर सेलिब्रेट आहे, ग्लो आहे, नंतर मॅजिकचा आहे, मूडचा आहे, इमोशन, सगळे जे काही इफेक्ट आहेत तुम्ही डाउनलोड करून अप्लाय करू शकता. ओके. इथून डिलीट करू आपण. त्यानंतर फिल्टरचं ऑप्शन आहे. तर फिल्टरमधून काय थोडक्यात की जसं आपल्याला काइन मास्टरमध्ये फिल्टर होते तसं इथे पण फिल्टर भेटणार आहे भरपूर सारे. बघू शकता अशा प्रकारे फिल्टर्स आहे. नंतर स्किनचा आहे, इथून भरपूर सारे जेवढे तुम्हाला तर अशा प्रकारे भरपूर सारे तुम्हाला ऑप्शन भेटतात. फिल्मचा पण आहे, इथून स्पोर्ट्सचा पण आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही इथून जे कोणतं तुम्हाला अप्लाय करायचं ते करू शकता. ॲडजस्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जसं आपण इथून याला बॅक करून टाकू सर्व गोष्टी आणि ॲडजस्टमेंटवर होतं. ॲडजस्टमेंटवर क्लिक करायचं. जसं इथं ब्राईटनेस होतं आपल्या काइन मास्टरमध्ये, तसं इथं लाईटनचं ऑप्शन आहे, नंतर कॉन्ट्रास्ट आहे, वनचं आहे. नंतर सर्वात इम्पॉर्टंट मी सांगतो कोणत्या गोष्टी लागणार आहे. आपण जास्त म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचं इफेक्टमध्ये. ॲडजस्टमेंटमध्ये यायचं कधी पण व्हिडिओ केल्यानंतर थोडंसं ब्राईटनेस वगैरे वाढवायची असेल तर वाढवू शकता तुम्ही. त्यानंतर सिच्युएशन आहे ते वाढवू शकता, म्हणजे इफेक्टचा जो काही ग्लो आहे तो चांगला वाटेल. ओके. अशा प्रकारे त्यानंतर हायलाईटमध्ये येऊन थोडं हायलाईट पण तुम्ही मॅनेज करू शकता आणि प्लस शॅडो पण मेंटेन करू शकता. एवढ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर करायच्या आहे. तर बघू शकता एक लाईटनचं ऑप्शन आहे, नंतर कॉन्ट्रास्ट आहे, सिच्युएशन आहे आणि त्यानंतर एक ऑप्शन आहे हायलाईट आणि शॅडो. एवढ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करायच्या जसं तुम्हाला वाटेल, जसं फोटोनुसार व्हिडिओनुसार जे तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. ओके. हा पार्ट पण समजलाच असेल, जर नाही समजलं तरी कमेंटमध्ये विचारू शकता. आपण जो आपला नेक्स्ट पार्ट असेल त्यामध्ये जे काही डिस्कशन आपण करून घेऊया गोष्टीबद्दल. ठीक आहे. नाही समजलं काही गोष्टी तर त्यानंतर आता ऑप्शन आहे आपला इफेक्ट झाला. फिल्टरमध्ये तुम्हाला त्याच गोष्टी भेटणार, सर्व गोष्टी फिल्टर इफेक्ट. ओके. ते सेमच पार्ट येऊन जाईल. त्यानंतर PLPचा पार्ट आहे. जसं PLP म्हणजे काय थोडक्यात बघा, जसं काइन मास्टरमध्ये आपल्याला ऑप्शन होता लेयरचा. जसं आपण मीडिया म्हणजे एक जसं मी सांगितलं होतं घराचा पाया म्हणजे मीडिया आणि घराच्या वर आपण भिंत बांधायला सुरुवात करतो म्हणजे ती लेयर. तर तसं आपल्या याच्यामध्ये PLPचं ऑप्शन आहे, म्हणजे लेयरचं ऑप्शन आहे. तर लेयर आणि PLP हा सेमच ऑप्शन आहे, यामध्ये काही कन्फ्यूज व्हायचं नाही. जर तुम्हाला असं वाटतं PLP म्हणजे पिक्सेल लॅबमध्ये PLP सारखं काही प्रोजेक्ट वगैरे सेव्ह करता येत का, तसं अजिबात नाही आहे. तुम्ही PLP मधून फक्त जे काही तुमच्या गॅलरीमधलं, जसं मी हे फोटो घेतला ओके आणि आता मला लोगो ॲड करायचा, मी सिम्पली PLP फाईलवर क्लिक करणार इथे. सॉरी PLP फाईल नाही, PLPच्या ऑप्शनवर क्लिक करणार इथे. बघू शकता अशा प्रकारे क्लिक केले आणि गॅलरीमध्ये फोटो असल्यामुळे मी ते तुम्हाला डायरेक्टली लोगो ॲड करून दाखवतो. तुमची डायरेक्ट PLP फाईल तुम्ही हे जे काही PLP नाव आहे ते जर ओपन केलं की डायरेक्ट तुमची गॅलरी ओपन होऊन येईल. बघू शकता याच्यामध्ये मी एक लोगो ॲड केला पिक्सल आर्टचा. तर अशा प्रकारे हा लोगो ॲड केला आणि हो हे बघू शकता जसं मी लोगो ॲड केला ओके हा वाला, त्याच्यामध्ये तो PLP ॲड केल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात, म्हणजे लेअर ॲड केल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी भेटतात. एडिटचं ऑप्शन आहे, एडिटवर तुम्ही सेम ऑपिसिटी वगैरे काय बॉर्डर वगैरे तुम्ही याला ॲड करू शकता. इथून आपण नोनमध्ये ठेवू, इथून ऑपिसिटी कमी जास्त करू शकता. हे पण असंच राहू द्या आपण. त्यानंतर ड्युरेशन आहे, तुम्हाला किती सेकंदपर्यंत म्हणजे कसं स्पीडमध्ये जास्त वाढवायचं का कमी वाढवायचं, अशा प्रकारे तुम्ही ड्युरेशन पण सेट करू शकता, कमी जास्त वगैरे. ओके. त्यानंतर स्प्लिटचं ऑप्शन आहे. स्प्लिट तर तुम्हाला माहितीच आहे, लेफ्ट राईटचं जे कोणता पार्ट एक्स्ट्रा होतो तो डिलीट करायचा आहे. आणि हे सर्व जर तुम्हाला गोष्टी शिकायच्या असेल तर नक्कीच जो आपला काइन मास्टरचा क्लास आहे तो बघा, स्टार्टिंगपासून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि पिक्सल लॅब शिकण्यासाठी किंवा एडिटिंग शिकण्यासाठी आपला पिक्सल लॅबचा मास्टर क्लास असा एक व्हिडिओ आलेला यूट्यूबवरती 45 मिनिटाचा, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एकूण एक टूल्स शिकवले मी पिक्सल लॅबचे. तर नक्कीच पिक्सल लॅबचा क्लास पण बघून घ्या तुम्ही. त्यानंतर आपण डिलीट करू शकतो, इथून अंडू करून घेऊ आपण, बाकीचे फीचर्स आपण समजून घेऊ. फिल्टरचं ऑप्शन सेम तुम्हाला जसं आधी होता तसं तुम्ही ते फिल्टरचं अप्लाय करू शकता. ब्लॅक अँड व्हाईट वगैरे ॲडजस्टमेंट हे सर्व गोष्टी इथून मॅनेज करू शकता. ओके. त्यानंतरचं ऑप्शन आहे आपला ॲनिमेशनचा. ॲनिमेशनमध्ये तुम्हाला बघा भरपूर सारे ऑप्शन भेटतात. अशा प्रकारे तुम्ही फक्त जे लोगो दिसत आहे पिक्सआर्टचा त्यावर फोकस करा. तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर सारे इफेक्ट त्यामध्ये भेटतील. त्यानंतर हे इनचे इफेक्ट झाले ओके. हे आउटचे झाले. ते इन म्हणजे काय, स्टार्टिंगला हे इफेक्ट दिसणार, आउट म्हणजे लास्टला इफेक्ट दिसणार आणि कॉम्बो म्हणजे काय असणार की पूर्ण जोपर्यंत व्हिडिओ चालेल तोपर्यंत सेमच जे काही इफेक्ट आहे तो प्ले होणार, जसं चालू राहणार अशा प्रकारे. आणि जर आपण इन केलं फक्त तर स्टार्टिंगलाच तो इफेक्ट दिसणार, आउट केलं तर शेवटी दिसणार फक्त, आणि कॉम्बो केलं तर पूर्ण व्हिडिओमध्ये सेम इफेक्ट दिसणार. ओके. अशा प्रकारे इथं पण जो काही ऑप्शन आहे तो आपल्याला भेटला आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर जे कोणतं तुम्हाला इफेक्ट चांगला वाटेल ते करू शकता. आता मी एक सांगतो तुम्हाला महत्त्वाचं, की आता याला थोडं आपण ना जे काय आपलं हे लेअर आहे त्याला वाढवून घेऊ
आणि जे पिक्सआर्ट आहे ते आपण इथे घेऊ. ओके, अशा प्रकारे घेतल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा पण तुम्ही मुला-मुलीचं म्हणजे लग्नाचा ऑब्व्हियसली व्हिडिओ करत असाल, तर काय करायचं, ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि इनमध्ये एक इफेक्ट भेटेल, तो अप्लाय केला ना तुम्ही, तुमचा व्हिडिओ एक नंबर होणार. म्हणजे कोणता इफेक्ट आहे बघा, हे जे इफेक्ट आहे इथे 1, 2 आणि 3 हे जे इफेक्ट आहे, जर तुम्ही हे तुमच्या पत्रिकेमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये यूज केले, एक नंबर व्हिडिओ. जसं की बघा इथे मी अप्लाय करून दाखवते. तर जसं वरच्या साईडनं आपल्याला जर फोटो दिसायचा असेल तर अशा प्रकारे, आणि खालच्या साईडने जर फोटो रिव्हील करायचा अशा प्रकारे. तर हे इफेक्ट नक्कीच यूज करू शकता. खूप बेटर आणि खूप चांगल्या प्रकारे पण दिसत आणि प्रोफेशनल पण वाटतं. ओके, अशा प्रकारे आपण इफेक्ट अप्लाय करू शकता ॲनिमेशन. नंतर क्रॉपचं ऑप्शन आहे, तर क्रॉपमध्ये पण तुम्ही साईजनुसार क्रॉप करू शकता. ओके, अशा प्रकारे क्रॉप करू शकतो. रिसेट करू, आपण स्टार्टिंगला येऊन जाऊ. त्यानंतर स्विचचं ऑप्शन आहे, तर स्विचचं ऑप्शन आहे. आता जसं हा स्विचचं ऑप्शन आहे, जसं की आपण लेअरवर जर म्हणजे इथे स्विचवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट हे मीडियामध्ये कन्व्हर्ट होईल, म्हणजे डायरेक्ट बॅकग्राऊंडला जाईल. जसं आता आधी PLP म्हणजे लेअर म्हणून होतं, डायरेक्ट मीडियामध्ये कन्व्हर्ट होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. त्यानंतर ऑप्शन आहे तुम्हाला कटआउटचा, तर कटआउटमध्ये पण तुम्ही हे जे काही इथे बघू शकता आपण, जसं की याच्यामध्ये ग्रीन स्क्रीन आपण रिमूव्ह करतो, तशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड पण रिमूव्ह करू शकतो पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून. ओके, अशा प्रकारे बघा, जसं त्याच्यामध्ये होतं ना आपल्याला क्रोमा की म्हणून, तशा या प्रकारे इथून आपण हे डिलीट करू शकतो बॅकग्राऊंड. ओके, अशा प्रकारे डिलीट करू, कटआउट पण करू शकतो. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही ते यूज करू शकता, म्हणजे फोटोनुसार किंवा काही जे काही ॲड करसाल तुम्ही ॲपचा लोगो वगैरे, त्यानुसार तुम्ही ते चेंज करू शकता. त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याला मास्कचा. तर मास्कमध्ये काय होणार, की बघा जसं मी ते सर्कलमध्ये मास्क ॲड केलं तर बाकीचा पार्ट कट होईल, आणि जे काही मास्क आहे फक्त तेवढं सर्कल एक आपल्याला इथे डायरेक्टली क्रॉप होईल. म्हणजे जसं शेपमध्ये ऑप्शन बघा, आपल्याला काइनमास्टरमध्ये शेपमध्ये आपल्याला कट करायचं, तसं यामध्ये मास्कचं ऑप्शन आहे. इथून बघू शकता हार्ट शेपमध्ये वगैरे जे काही तुम्हाला शेपमध्ये कन्वर्ट करायचं ते तुम्ही इथून अप्लाय करू शकता. इथून आपण याला राहू देऊ. ओके, त्यानंतर ऑप्शन आहे ब्लेंडचा. इथून पण स्क्रीन, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काइनमास्टरमध्ये नाही का लग्नाचा व्हिडिओ तयार करताना एक फ्लॉवरची PNG ॲड केली, म्हणजे PNG म्हणजे एक व्हिडिओ ॲड केला. जसं बघू शकतो बॅकग्राऊंडला हा जो व्हिडिओ होता इथे बघू शकता, फुलाच्या पाकळ्या दिसत आहे. त्या व्हिडिओला आपण काय केलं होतं, की ॲड केलं आणि ते ब्लॅक स्क्रीनमध्ये आपण त्याला स्क्रीनचा, जसं ब्लेंडच्या ऑप्शनवर जाऊन स्क्रीनचं ऑप्शन आपण क्लिक केलं, त्यामुळे काय झालं, ते जे फक्त ब्लॅक कलर होता तो रिमूव्ह झाला आणि फक्त जे काही पाकळ्या होत्या ते आपल्याला दिसायला सुरुवात झाली. तर ब्लेंडचं ऑप्शन तसंच आहे, की तुम्ही जे काही मागचं बॅकग्राऊंड किंवा मीडिया आहे त्यासोबत ब्लेंड करायचं, म्हणजे मिक्स करायच्या सर्व गोष्टी. ओके, अशा प्रकारे ते ऑप्शन इथून कमी जास्त ऑपेसिटी करू शकता. तर हा पार्ट पण तुम्हाला समजलाच असेल, आणि तुम्ही काइनमास्टरचा जर क्लास बघितला तर तुम्हाला सर्व गोष्टी सविस्तर समजतील. म्हणजे तो आपला पहिला क्लास असल्यामुळे आपण सविस्तर गोष्टी सांगितल्या आहे. पण थोडं कन्फ्युजन असेल तुम्हाला तर नक्कीच तो क्लास बघून घ्या. ओके, त्यानंतरचं ऑप्शन आहे आपल्या इथे स्पीडचा. तर स्पीड पण तुम्ही कमी जास्त इथून करू शकता अशा प्रकारे. तर स्पीडचं इथे लागणार आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पीड कामाला येईल. ओके, नंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे. रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक केले की डायरेक्टली तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल, आणि तिथून जर तुम्हाला हे लेअर वगैरे रिप्लेस करायचे, तुम्ही रिप्लेस म्हणजे बदलू शकता. ओके, त्यानंतर कॉपी करू शकता. कॉपी केल्यानंतर याच्या वरच्या लेअरवर वरील लेअर येणार, आणि जर डुप्लिकेट केलं तर बाजूला लेअर येणार. अशा प्रकारे हे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे. त्यानंतर भरपूर सारे इथे ऑप्शन आहे, पण सध्या तरी आपल्याला ह्या गोष्टी लागणार नाहीत. ओके, हे राहू देऊ आपण. आता सध्या इथे हे सर्व गोष्टी आपले संपल्या, फिल्टरचा आणि PLPचा पार्ट संपलाय. त्यानंतर आपला ऑप्शन आहे इथे बघू शकता ड्युरेशनचा आणि स्प्लिटचा. स्प्लिट तर तुम्हाला माहितीच आहे, लेफ्ट राईट आपण स्प्लिट डिलीट करू शकतो. एक्स्ट्रा पार्ट डिलीटचं ऑप्शन माहिती आहे, व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो इथून या प्रकारे. आता याला ऑडिओ नाही, याला इथून पण आपण कमी जास्तचा व्हॉल्यूम असल्यामुळे, म्हणजे ऑडिओ असल्यामुळे कमी जास्त करू शकतो. त्यानंतर बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे, तर बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही दिसतं आपल्याला, म्हणजे जे काही आपलं ऑलरेडी बॅकग्राऊंड आहे तिथून तुम्ही थोडं या टाईपमध्ये करू शकता, किंवा बॅकग्राऊंडचा कलरसुद्धा चेंज करू शकता. बघू शकता अशा प्रकारे भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला इन शॉर्टमध्ये शिकायला मिळतील. फक्त तुम्ही फोकस देऊन आणि वेळ देऊन हे ॲप समजून घ्या, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी यामधून शिकायला भेटेल. जसं आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये एक ऑप्शन होतं बघा, कलर सिलेक्ट करताना आपण कोणता पण एक कलर सिलेक्ट करता येईल, तसा हा ऑप्शन आहे, आपण कोणता पण एक कलर सिलेक्ट करू शकतो आपल्या कॅनव्हासमधला. तर अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. ओके, त्यानंतर आहे ऑप्शन स्पीडचा. स्पीडतून कमी जास्त आपण करू शकतो, जसं मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओला अप्लाय करू शकतो. तर हा व्हिडिओ 30 सेकंदचा. ओके, जर तुमची स्पीड वाढवेल तर बघू शकता हा व्हिडिओ 12 सेकंदचा झाला. ओके, आणि कमी केली तर बघू शकता हा व्हिडिओ 2 मिनिट 30 सेकंदचा झाला. अशा प्रकारे हा स्पीडचा ऑप्शन आहे, तुम्ही यूज करू शकता. तर ॲनिमेशनमध्ये तर सर्व गोष्टी मी सांगितल्याच आहे तुम्हाला, इन आउट आणि कॉम्बोमधल्या. त्यात क्रॉप पण व्हिडिओ तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, जसं तुम्हाला लेअरमध्ये ऑप्शन भेटतात, म्हणजे PLP ॲड केल्यानंतर, तसंच सेम तुम्हाला मीडियामध्ये पण ऑप्शन भेटतात. त्यानंतर क्रॉपचा आहे, स्विचचा आहे, आणि कटआउट वगैरे, व्हॉईस इफेक्ट आहे. तर व्हॉईस इफेक्टमध्ये जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगत होती की इफेक्टमध्ये नाही का, तर ते इफेक्ट म्हणजे फक्त ते
आपल्याला इनशॉट हे देतं. जसं 1 मिनिटं, जसं इथे आपण आलोय आणि इथे मीडियावर क्लिक केलं, इफेक्टवर क्लिक केलं. आता हे जे काही पॉप्युलर ट्रान्झॅक्शन वगैरे गेमचं बेल्सचं जे ऑप्शन भेटतं, तर हे काय बेल्स म्हणजे काय घंटीचा आवाज असतो आपला, देवारामध्ये घंटे वगैरे असतात. त्याचा आवाज जो आहे त्याचे ऑलरेडी आपल्याला इनशॉट आवाज तयार करून देतो. ओके. आणि मी जे तुम्हाला दुसरं सांगत होते म्युझिकचं, ते हा हा विषय होता. इथे बघू शकता. इथे व्हॉईस इफेक्ट. तर व्हॉईस इफेक्टवर काय आहे, तर लहान मुलाचा तुम्ही आवाज जनरेट करू शकता. जर तुम्ही मोठ्या व्यक्तीच्या आवाजामध्ये आपण व्हिडिओ रेकॉर्ड केला, तर आपण लहान मुलाचा आवाज देऊ शकतो. इथून मग भुंग्याचा आवाज आहे, कॉलचा आहे, ओके, रोबोटचा आहे, भरपूर सारे एलियनचा ऑप्शन आहे. तर तुम्ही इथून जे काही ऑप्शन आहे तुम्हाला यूज करायचे तुम्ही इथून करू शकता. ओके, अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. ओके, त्यानंतरचा पार्ट आहे आपला, ओके, कोणतं इफेक्ट, ओके. डुप्लिकेट पण करू शकता लेयर, त्यानंतर रोटेट पण करू शकता आणि फ्लिप पण करू शकता अशा प्रकारे. ते जे तुम्हाला काही फोटो फ्लिप वगैरे करायचे तुम्ही नक्कीच इथून करू शकता. त्यानंतर रिव्हर्सचा ऑप्शन आहे. जे काही व्हिडिओ असेल ते उलटामध्ये प्ले होणार. जसं दाखवते इथून तुम्हाला. आता हा स्टार्टिंगला आपला गणपती बाप्पाचा फोटो वगैरे आला नाही का, नंतर व्हिडिओ चालतात. रिव्हर्सवर क्लिक केलं काय, जे काही व्हिडिओ असेल ते उलटा पूर्ण कन्व्हर्ट होणार. तर कधी-कधी बघू शकता तुम्ही व्हिडिओ एडिटमध्ये किंवा रील एडिटमध्ये हा फीचर्स नक्कीच यूज करत असतात. ओके, आता बघू शकता. तर शेवटून आपला व्हिडिओ चालू होणार आहे. जसं स्टार्टिंगला गणपती बाप्पाचा फोटो आला. हे मजेशीर ॲप आहेत. एडिटिंग खूप मजेशीर गोष्ट आहे जर तुम्ही खरंच मनापासून केली तर. आणि खूप जे आपलं फ्युचर पण जे जसं म्हणतात तर सध्या ऑनलाईन सर्व जग झाले, तर खरंच खूप मस्त गोष्ट आहे एडिटिंग जर तुम्ही मनापासून करत असाल आणि एकदम आपल्याला स्वतःला हसायला येतात असे काही-काही फीचर्स असतात त्यामध्ये. तर बघू शकता जो काही व्हिडिओ होता तो पूर्ण उलटा झाला आता. डायरेक्ट निमंत्रणापासून व्हिडिओ चालू झालाय आणि जे काही मुला-मुलीचे नाव आहेत ते सर्व स्टार्टिंगपासून दिसतील तुम्हाला बघा. जे काही गणपती बाप्पाचा फोटो ते आधी गेला आणि मी तुम्हाला अंडू करून दाखवते. आपला व्हिडिओ अशा प्रकारे होता. एक वेळेस परत अंडू करू तर बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ होता आणि रिव्हर्सवर क्लिक केल्यानंतर पूर्ण जो काही व्हिडिओ होता तो उलटा झालाय. हे ऑप्शन तुम्हाला ना काइन मास्टरमध्ये पण बघायला भेटतो. तर बघू शकता अशा प्रकारे जो काही व्हिडिओ होता आपला तो कंप्लीट इन शॉर्टचं जे आहे मी ते पूर्ण तुम्हाला सांगितल्यात गोष्टी. आणि यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही फुल स्क्रीन करून पण काही गोष्टी दाखवू शकता. ओके, त्यानंतर याच्यामध्ये कोणता ऑप्शन राहिला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता मला. त्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. आणखी वाटलंच तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्यानंतर राहिला एक महत्त्वाचा मुद्दा, एक्सपोर्ट कसं करायचं? आता आता तुम्हाला भरपूर जणांना प्रश्न पडत असेल, हे डिलीट करून टाकू आपण, याला काही प्रॉब्लेम नाही. ओके, अशा प्रकारे डिलीट केल्या हे सगळ्या गोष्टी. आता बॅकग्राऊंडला थोडं-थोडं नाही का व्हाईट कलर मी ॲड केला आहे की हे. तर आपल्याला काय फुल स्क्रीन करायचं. सिंपली कॅनव्हासवर क्लिक करायचं. याला फिट करून सॉरी फिट नाही. इथून तुम्ही असं हाताने जरी कमी जास्त केलं तर तुम्ही इथून प्रॉपर जो व्हिडिओ आहे तो सेट करू शकता. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जर तुमचा व्हिडिओ तुम्ही 9 म्हणजे कोणतं मोठ्या साईजमध्ये बनवला म्हणजे फुल स्क्रीन जसं की 1080 वगैरे काहीतरी साईज असते ती. तर त्यामध्ये जर तुम्ही बनवला आणि तुम्हाला Instaला पोस्ट करायचं असेल, तुम्ही यामधून साईज पण चेंज करू शकता. जसं कॅनव्हासवर क्लिक करायचं, 9x16 वर क्लिक करायचं. जसं मी ही जी साईज आहे 9x16 ची 4x5 मध्ये कन्व्हर्ट करून दाखवते. 4x5 वर कन्व्हर्ट केलं तर बघू शकता इथं ऑटोमॅटिक जे काही बॅकग्राऊंडला लेयर आहे, ते बॅकग्राऊंड आले म्हणजे तुम्ही ह्या 4x मध्ये पण व्हिडिओ Instaला पोस्ट करू शकता. आणि जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल तर सिंपली बॅकग्राऊंडवर यायचं आणि जे काही तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, तुम्ही इथून अशा प्रकारे ते चेंज करू शकता. तर बघू शकता एकदम चांगलं ॲप्लिकेशन, खूप चांगलं आहे. आणि जर इथून तुम्ही इमेजेस पण ॲड करू शकता. जर गॅलरीमधला कोणता फोटो घ्यायचा असेल बॅकग्राऊंडला तर तुम्ही इथून ॲड पण करू शकता. अशा प्रकारे हा ऑप्शन होता. तुम्हाला कसं वाटलं सर्व इन्फॉर्मेशन ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता एक्सपोर्ट कसं करायचं सांगते, पण त्यापूर्वी एक सांगते की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन करत असेल. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करायची. तुम्हाला व्हिडिओ आवडला तरीही करा किंवा माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या असतील किंवा राहिल्या असतील त्या पण कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. जेणेकरून येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, सोबत Insta पेजला फॉलो करायचं आहे, टेलिग्रामला जॉइन करायचं आहे. टेलिग्रामला डेली मटेरियल जे असतं ते येत राहतं आणि Insta पेजला आपल्या डेली अपडेट्स येत राहतात आणि WhatsApp ग्रुपला पण जॉइन करून घ्याल. ओके, तर अशा प्रकारे हा आपलं जे काही शॉर्टचं जे काही ऑप्शन होते ते मी सर्व सांगितलंच आहे तुम्हाला सर्व गोष्टी. आता आपण एक्सपोर्ट कसा करायचा तो बघू. एक्सपोर्टवर क्लिक करायचं सिंपली. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे रिझोल्यूशनचे ऑप्शन येतात आणि फ्रेम रेटचा पण येतं. जसं मी ते बघू शकता 1080 पण आहे. जसं मी तुम्हाला क्लिक करून दाखवते कोणते ऑप्शन आहेत तर बघू शकता इथे 720 आहे. त्यानंतर 720 नंतर तुम्हाला 1080 आहे. त्यानंतर 2K आणि 4K पर्यंत तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जसं फोन तुमचा तुम्हाला सपोर्ट करेल त्यानुसार तुम्ही करू शकता. इथं जे फ्रेम रेट आहे तुम्ही 60 ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फॉर्मॅट पण तुम्ही MP4 ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही साईज पण बघू शकता किती मोठी येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही इथून एक्सपोर्टवर क्लिक केलं तर तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या एडिटिंगच्या मास्टर क्लासच्या डे 8 मध्ये म्हणजे दिवस 8व्या मध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चला तर मग भेटूया अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.